जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर बघा, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर जगन्नाथ शंकर शेठ. मुंबईचा सिंह म्हणून फिरोजशाह मेहताला ओळखलं जातं. मुंबईचे संस्थापक गेराल्ड अंगयार यांना म्हणून ओळखलं जातं. म्हणजे वरील सर्व विधाने काय आहेत पहा, बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतामधील रेल्वे विभागापैकी मुंबईमध्ये किती रेल्वे विभाग आहेत? तर मित्रांनो, किती विभाग आहेत? तर 2 रेल्वे विभाग आहेत पहा. लक्षात ठेवा, 2 रेल्वे विभाग आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील जागतिक वारसा स्थळापैकी किती वारसा स्थळे मुंबईमध्ये आहेत? तर मित्रांनो, किती आहेत? तर 2 वारसा स्थळे मित्रांनो मुंबईमध्ये आहेत पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना कधी झाली? तर मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना मित्रांनो 2 ऑक्टोबर 1972 झाली पहा. नेक्स्ट पहा, टिंबटिंब यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटलं जातं. तर कोणाला म्हटलं जातं मित्रांनो? प्रेमचंद रायचंद यांना म्हटलं जातं पहा. नेक्स्ट पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स वूडच्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली होती. बॉम्बे हा या ठिकाणी पहिली तेलविहीर केव्हा खोदली गेली? तर पहिली तेलविहीर मित्रांनो 3 फेब्रुवारी 1974ला खोदली गेली पहा. मुंबईमधील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असं म्हटलं जातं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 चेंबूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर मित्रांनो, पुणे. लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही पहा. समजलं? मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालं होतं? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, पोर्तुगीज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मुंबईमधील मणी भवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? तर मित्रांनो, महात्मा गांधी आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे याचं योग्य उत्तर होईल. काळा घोडा उत्सव हा कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईमध्येच काळा घोडा उत्सव हा साजरा केला जातो. मुंबई शहराचा चीनमधील टिंबटिंब शहराशी भगिनी शहर करार म्हणजे सिस्टर सिटी करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 शांघाय. लक्षात ठेवा, शांघाय. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखला जात होता पहा. नेक्स्ट मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवरती आहे? तर मध्य रेल्वेवरती मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मुंबई शेअर बाजार कोठे आहे? काय प्रश्न मित्रांनो, की मुंबई शेअर बाजार कोणत्या ठिकाणी आहे? तर दलाल स्ट्रीट, ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलं आहे? तर मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलेलं आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 राजीव गांधी याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास टिंबटिंब यांचं नाव देण्यात आलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, यशवंतराव चव्हाण याचं बरोबर उत्तर आहे पहा. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता आहे? तर मुंबई शहर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कोणता आहे? मुंबई शहर. नेक्स्ट पहा मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. महाराष्ट्रामधील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्टेडियम डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई. नेक्स्ट मित्रांनो, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावरती धावते? द्या उत्तर. मित्रांनो, डेक्कन क्वीन हे पहा पुणे मुंबई या मार्गावरती धावते पहा. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणीचे पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय सुद्धा कोणत्या ठिकाणी आहे? तर हे सुद्धा मुंबई या ठिकाणीच आहे. पुढचा प्रश्न पहा, भाभा ॲटॉमिक रिसर्च कोणत्या ठिकाणी आहे? तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सुद्धा मित्रांनो कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणीचे पहा.
आणि पहा 26 एप्रिलला या ठिकाणी आपला मुंबई उच्च न्यायालय भरतीचे जे काही एक्झाम्स आहेत पहा ते स्टार्ट होणार आहे पहा. आता आपल्या हातामध्ये फक्त मोजके दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹249 आपण या अतिशय IMP म्हणजे जे काही इम्पॉर्टंट असतील थापट पासारा देणार नाही. फक्त महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे फास्ट रिव्हिजनसाठी फक्त ₹249 मित्रांनो ₹249 आपले कुठेही खर्च होतात, पेट्रोलला खर्च होतात, खाण्यापिण्यामध्ये खर्च होतात. परंतु तुम्ही या ठिकाणी योग्य ठिकाणी लावले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपरला फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे ₹249 मला फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न पाठवून देईल आणि तोच अभ्यास करायचा आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी वेळ फार कमी पहा अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. 2026 हे वर्ष नोकरी लागण्यासाठी अतिशय गोल्डन असणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आता सांगतो पहा. व्यावसायिक तत्वावर भारतामध्ये पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी चालू झाली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो 16 एप्रिल 1853 ही तारीख लक्षात ठेवायची आपल्याला. पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणतं स्टेशन युनेस्कोचं हेरिटेज स्थळ म्हणून ओळखलं जातं? मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स हे काय झालं होतं? तर मित्रांनो याला त्याच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय दिलं होतं? आंदण दिलं होतं पहा. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मित्रांनो? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे पहा. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी पहा. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई नागपूर या 2 शहरांना जोडतो पहा. मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा अटल सेतूची लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो किती किलोमीटर आहे? तर 21.8 किलोमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलं? तर 1911 मध्ये हे बांधण्यात आलं पहा. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मित्रांनो किती पोलीस परिमंडळे आहेत? तर 13 पोलीस परिमंडळे आहेत. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी ते घाटकोपर याचं बरोबर उत्तर पहा. मुंबई शहर पूर्वी किती बेटांचा भाग होतं? मित्रांनो मुंबई शहर हे पूर्वी 7 बेटांचा भाग होता पहा. हँगिंग गार्डन हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थित आहे पहा. कुठं? मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पहा. 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना कोणी केली? तर बघा सर दोराबजी टाटा यांनी केली पहा. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर मित्रांनो कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर 1862 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. कोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 फजल अली समिती याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे पहा. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 मुंबई शहर. कोणत्या शहरामध्ये? मुंबई शहर. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळतं पहा. कुठं? मुंबईमध्येच. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. भारत शासन आणि सर दोराबजी ट्रस्ट सोबत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो कोणी केली? तर युनायटेड नेशन्सने ही केली पहा. युनायटेड नेशन्स. जानेवारी 1960 मध्ये कोणत्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यावर गोळीबार केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो फ्लोरा फाउंटन याचं बरोबर उत्तर पहा. बॉम्बे प्रांताचा पहिला राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते म्हणून श्रेय दिलं गेलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एलिफंट्स याचं बरोबर उत्तर पहा. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मूळ नाव काय होतं? तर मूळ नाव मित्रांनो काय होतं? तर व्हिक्टोरिया टर्मिनल्स हे नाव होतं पहा. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857ला करण्यात आली पहा. नेक्स्ट मित्रांनो आयनत शिखरा ही नौदल तळ खालीलपैकी कुठे आहे? तर हे सुद्धा मित्रांनो कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी स्थित आहे.
मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मनोरी खाडी मित्रांनो, मनोरी खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगरमध्येच आपल्याला ही पाहायला मिळते. नेक्स्ट मित्रांनो, मुंबई येथील हाजी आला दर्गा कोणत्या साली बनवण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो 1431 मध्ये हा बनवण्यात आला. पहा, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केलं गेलं? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई आणि कोलकाता याचं योग्य उत्तर आहे. पहा, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्यासाठी कोणत्या देशाकडून भारताला आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळणार आहे? तर मित्रांनो कोणत्या देशाकडून? तर जपान या देशाकडून मिळणार आहे. पहा, नेक्स्ट मित्रांनो, मुंबई शहर या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे? तर मुंबई शहरचं लिंग गुणोत्तर मित्रांनो किती आहे? तर 832 इतकं आहे. पहा, नेक्स्ट मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये कोणत्या महापुरुषाचं स्मारक प्रस्तावित आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज. इंदू मिल मुंबई येथे कोणाचं स्मारक प्रस्तावित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कोणाचं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या गोदीमध्ये युद्धनौका बांधल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 माझगाव गोदी. माउंट मेरी धार्मिक स्थळे कोठे आहे? मित्रांनो, तर माउंट मेरी धार्मिक स्थळे बांद्रा मुंबई या ठिकाणी. पहा, 2011च्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे? तर किती आहे मित्रांनो? 100% इतकी. पहा, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, तर जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे कोणत्या दिवशी झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 ते 1 मे 1960. नेक्स्ट आहे पहा, मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून टिंबटिंबचे संपादक रॉबर्ट नाईट यांनी आपल्या वर्तमानपत्राचं नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवलं. तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणी ठेवलं? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे टाइम्स. लक्षात ठेवा बॉम्बे टाइम्स. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईमधील कोणत्या उपनगरामध्ये आहे? तर कोणत्या उपनगरामध्ये मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चेंबूर. कुठे? पहा, चेंबूर या ठिकाणी. 1851 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली होती? मित्रांनो कोणी केली होती? पहा, कावसजी दावरनी सुरू केली होती. मुंबई हे शहर कोणत्या रेल्वे झोनचा मुख्यालय आहे? मित्रांनो त्याचे योग्य उत्तर आहे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचं मुख्यालय कोठे आहे? फोर्स 1 तर मुंबईमध्येच. पहा, नेक्स्ट पहा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसलेले. पहा, द्या उत्तर. कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर दहिसर. ऑप्शन क्रमांक 2 दहिसर हे आपलं बरोबर उत्तर आहे. पहा, मुंबईमधील सर्वात जुनं वाचनालय खालीलपैकी कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एशियाटिक सोसायटी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, आताच पाहिलं काळा घोडा उत्सव कुठं होतो? तर मुंबई या ठिकाणी होतो. पहा, मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बरोबर आहे सर्वांचं. कोणत्या ठिकाणी आहे? तर CMST मुंबई या ठिकाणी. पहा, CA मुंबई. मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? मित्रांनो हा 1951 आहे. पहा, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवलं? मित्रांनो कोठे चालवलं? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे चालवलं. पहा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. पहा, मुंबई शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचं मुख्यालय नाहीये? तर कोणत्या कंपनीचं मुख्यालय नाहीये? जंगलात शहरे असे कोणत्या उपनगराला म्हटलं जातं? जंगलातले शहरे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 बोरिवली. पुढचा प्रश्न आहे पहा, भाभा अणुसंशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो भाभा अणुसंशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी. पहा, RBIचं मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो RBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणीची. पहा, त्याचप्रकारे राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPFचं मुख्यालय सुद्धा कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणीच आपल्याला पाहावयास मिळतं. नेक्स्ट पहा, टिंबटिंबजवळ बॉम्बे हा सागरी तेल क्षेत्र आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा फक्त मुंबई याचं बरोबर उत्तर आहे. पहा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी
तानसा आणि वैतरणा मोडक सागरी जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा ठाणे या जिल्ह्यामध्ये पहा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर मित्रांनो किती आहे क्षेत्रफळ तर 103.68 चौरस किलोमीटर. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे तर ऑप्शन क्रमांक 1 इंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित पहा. मुंबईमधील बेब्रॉन स्टेडियम कोणत्या वर्षी बांधण्यात आलं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1937 मध्ये मित्रांनो हे बांधण्यात आलं. कधी? 1937. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या साली मुंबई ते मंगळूर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली? तर 1998 मध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 1998. पुढचा प्रश्न आहे पहा हाफकिन इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ही जी काही संस्था आहे ही मुंबई या ठिकाणीच आपल्याला पाहावयास मिळते. 1869 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो कोण होते तर भाऊ दाजी लाड हे होते. पहा लक्षात ठेवायचं आपल्याला भाऊ दाजी लाड. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वामध्ये नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर याचं बरोबर उत्तर आहे. पहा मुंबईमधील प्रसिद्ध नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे तर प्रभादेवी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा इसवी सन 1889च्या मुंबई अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? तर कोण होत्या मित्रांनो पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर ह्या होत्या. पहा 1889च्या मुंबई अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरामध्ये मुलींची शाळा कोणी चालू केली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणी केली होती? जगन्नाथ शंकर सेठ यांनी चालू केली होती. पहा आर डी कर्वे यांनी 1925 मध्ये पहिलं संतती नियमन केंद्र कोणत्या शहरामध्ये चालू केलं होतं? तर त्यांनी सुद्धा हे केंद्र मुंबईमध्ये चालू केलं होतं. पहा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता आहे? तर 17 आहे. पहा लक्षात ठेवा 17. राजा भीमदेव यांनी राजधानी मुंबईमध्ये कोणतं बेट होतं? पहा यांची राजधानी मुंबईतील कोणतं बेट होतं? भीमदेव. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 महिम याचं बरोबर उत्तर आहे. पहा काय माहीम. मुंबई उपनगराला स्वतंत्र जिल्हा दर्जा कधी प्राप्त झाला? तर मित्रांनो 1990 मध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कधी? 1990. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी ही वास्तू आहे. पहा मुंबईचा एक भाग एस्प्लेनेड याचे नंतर काय नाव ठेवण्यात आलं? तर काय नाव ठेवण्यात आलं मित्रांनो आझाद मैदान हे नाव ठेवण्यात आलं. पहा महाराष्ट्रामधील पहिलं पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील पहिलं पोलीस आयुक्तालय मुंबई शहर आहे. पहा महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणती महानगरपालिका आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बृहन्मुंबई याचं बरोबर उत्तर आहे. पहा बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा टिंबटिंबप्रमाणे चालवली जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1888 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पहा नेक्स्ट आहे पहा मुंबई येथील SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केलं होतं? तर कोणी स्थापन केलेलं आहे मित्रांनो तर ऑप्शन्स क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले. पहा बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर लक्षात ठेवा कोण होते तर शरद पवार हे होते. पहा लक्षात ठेवायचं आहे शरद पवार. नेक्स्ट आहे पहा मुंबई येथील महिम किल्ला कधी बांधला? तर कधी बांधला मित्रांनो तर 12व्या शतकामध्ये मुंबई येथील महिम किल्ला बांधला. पहा कधी? 12व्या शतकामध्ये. नेक्स्ट आहे पहा गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1854 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बांद्रा या ठिकाणी. पहा मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात? तर पहा 9 महानगरपालिका येतात. किती? 9 महानगरपालिका. मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली मित्रांनो तर 1934 या वर्षी झाली. पहा महाराष्ट्रामधील पहिली पॉवर टॅक्सी मुंबईमध्ये कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान सुरू होणार आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कुर्ला ते BKC याचं योग्य उत्तर आहे. पहा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं बदललेलं नाव काय आहे? सांगा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं बदललेलं नाव काय आहे? तर बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ याचं योग्य उत्तर आहे. पहा
टिंबटिंब या वर्षी बॉम्बेचे नामकरण मुंबई असं करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 2 1995 मध्ये. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची पहा. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर, बरोबर आहे पहा. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मुंबई भारताची आर्थिक राजधानी. मित्रांनो हे काय पहा, सर्व विधाने काय आहेत पहा, बरोबर आहेत. नेक्स्ट आहे पहा, मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो प्रभादेवी याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारं मुंबईतलं ठिकाण कोणतं आहे? तर दादर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोणता ठरला? तर भाजप याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणता आहे? भाजप. मुंबई उपनगराचे पालकमंत्री कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? आशिष शेलार आहेत पहा. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार. मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत? तर अजित पवार हे होते पहा. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.